आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो बोगस गोळ्याचा पुरवठा झालेला आहे, त्या बोगस गोळ्याच्या पुरवठ्याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीचं आंदोलन करतोय। या आंदोलनाचा उद्देश हा आहे की बाबांनो, ज्या गोळ्यातलं आम्हाला काही माहित नाही, ज्या डॉक्टरना आम्हाला गोळ्या दिल्यात, या अंबेजोगाई परिसरामध्ये सर्वसामान्य माणूस आपला आजार कमी व्हावा म्हणून येत असतो, परंतु त्या रुग्णाच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या बरबटलेल्या सिस्टीमने केलेला आहे। त्या सिस्टीमचा प्रथमतः मी निषेध करतो। ज्या FDA नावाची एक संस्था, ज्या संस्थेनं प्रूव्ह केल्यानंतर त्या गोळ्या आपल्या दवाखान्यामध्ये विकल्या येतात, परंतु तत्कालीन जे आरोग्यमंत्री होते, तत्कालीन जे उच्च शिक्षण मंत्री होते, यांनी पैशाचा सौदा केला, त्या गोळ्याची निविदा काढली नाही आणि सर्रासपणे महाराष्ट्रातल्या जे शासकीय रुग्णालय, जे शासकीय वर्धा असेल, नागपूर असेल, भिवंडी असेल, आपला अंबेजोगाई असेल, या ठिकाणी ते विकलेत। म्हणजे पैसे घेऊन या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या महायुतीच्या सरकारने केलेला आहे। त्या सरकारचा निषेध करतो आणि त्याच पैशाचा वापर करून आमच्या भरमसाठ लाडली बहिणीचा नावाखाली इकडे लाडली बहीण म्हणून आमच्या बहिणीला 1,500 दिले आणि आमच्या या ठिकाणच्या ऍडमिट झालेल्या भगिनीला डुप्लिकेट औषध देऊन मारलं। हेच ते सरकार आहे। त्या सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। काय 14 महिने म्हणजे 2023च्या जुलै महिन्यामध्ये औषधीतून आपल्या लॅबला पाठवलं जातंय आणि त्याचा रिपोर्ट 14 महिन्याने येतोय। कुठली आहे सिस्टीम? म्हणजे काय चालू आहे? भावांनो, तरुण भावांना आपण याच्याकडे बघितलं पाहिजे सजग म्हणून, की कारण का या ठिकाणी जी सिस्टीम आहे ही सगळी सिस्टीम बरबटलेली सिस्टीम आहे। कारण जर आमच्या आरोग्याशी खेळत असतील तर आम्ही सुरक्षित आहेत का? आम्ही सुरक्षित आहेत का? हा प्रश्न भावांना आपल्याला पडला पाहिजे। आज हे प्रतिकात्मक होतंय, परंतु जनलोंढे रस्त्यावर आले पाहिजेत। आम्ही रस्त्यावर कशासाठी येतोय? आम्ही स्वतःला हिंदू म्हणून रस्त्यावर येतोय राम मंदिरासाठी, आम्ही मस्जिदीवर हल्ला झाला म्हणून आम्ही मुस्लिम म्हणून रस्त्यावर येतोय। परंतु भावांनो, आम्हाला प्रश्न का पडत नाही? आमचं आरोग्य इथं उद्ध्वस्त केलं जातं या सिस्टीमनं, तर आमच्या आरोग्यासाठी, आमच्या अधिकारासाठी आमचं शिक्षण बंद केलंय, याच्यासाठी आम्ही कधी रस्त्यावर येणार आहे का? फक्त आम्ही जातीच्या धर्माच्या नावानं भावनिक होऊन या हरामखोरांनाच आम्ही निवडून देणार आहेत का? याचा बी प्रश्न आज आपल्याला पडला पाहिजे। आणि ज्या सिस्टीमनं, या सिस्टीम म्हणजे तत्कालीन जे आरोग्य मंत्री आहेत सावंत, त्या सावंतवर बी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आता ते मंत्रिमंडळात जर आले तर त्यांना मंत्रिमंडळात सध्या या सरकारमध्ये आता तरी जागा होऊन या मंत्रिमंडळात त्यांना घेऊ नये असं आव्हान मी या ठिकाणावर मी करतोय। या जे आपल्या या ठिकाणचे जे स्टोर आहे, मेडिकल स्टोर आहे, या स्टोर मधील जे कोणी कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांना पण सहारोपी केलं पाहिजे, ही पण आमची मागणी आहे। कारण तत्कालीन जे डीन आहेत, त्यावेळेस जे डीन होते, त्यांना पण आरोपी करून त्यांना बी आरोपी म्हणून केलं पाहिजे। कारण एफडी याचं जे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट त्यांनी डुप्लिकेट आहे का सत्य आहे याची का पडताळणी केली नाही त्या एजन्सीला। जर एजन्सीला त्यांना द्यायची होती निविदा, त्यांची निविदा न घेता त्यांना यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं, तर त्याची तपासणी करायची कुणाची जिम्मेदारी आहे? जर या सिस्टीमला त्यांची तपासणी न करता जर दिलं असेल तर ही सिस्टीम बी दोषी आहे आणि म्हणून या सिस्टीमचा निषेध करतोय आणि या सगळ्या सिस्टीमला सहआरोपी केलं पाहिजे अशी बी आमची मागणी आहे। आणि या जर सिस्टीमचा पर्दाफाश करायचा असेल तर त्या पर्दाफाश CBI होणार आहे। म्हणून आमची मागणी आहे CBIची या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या तपासामधून या ठिकाणी सत्य बाहेर येणार आहे। माझी तर अशी विनंती आहे त्याच्यातून होईल, परंतु या सरकारला जर वाटत असेल की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य ठीक राहिलं पाहिजे, या सरकारला जर वाटत असेल की सिस्टीम मोडीत करायची आहे, तर या सरकारनं एक SIT निर्मित करावी। कारण SITची निर्मिती करून हा जो सावळा गोंधळ या मेडिकलच्या याच्यामध्ये चालू आहे, तो मेडिकलचा गोंधळ उघडा पाडण्यासाठी
एक SIT निर्मिती करून त्याच्या मार्फत तपास करावा, जेणेकरून आमचा सर्वसामान्य माणसाचा आमच्या या सिस्टीमवर विश्वास येईल. काय आम्ही आजारी झालो म्हणून कुठे येतो? डॉक्टरकडे येतो. कारण माझा आजार बरा होईल म्हणून मी डॉक्टरकडे येतोय. परंतु या ठिकाणी जर आलं तर इथून बोगस गोळ्यामुळेच माझा नातेवाईक माझं आयुष्य जाणार आहे, म्हणजे आमच्या आरोग्याला बाधा करण्याचं काम ही व्यवस्था करते. जर या सरकारमध्ये जर नियत असेल चांगली, या सरकारला जर वाटत असेल की आम्हाला या जनतेनं निवडून दिलं, या जनतेचं आरोग्य ठीक राहिलं पाहिजे, तर या सरकारने SIT ची निर्मिती करून आणि जे पाठीमागचे मंत्री होते या मंत्र्याचा जर सहभाग नसेल तर तरी पण या सरकारनं एक श्वेतपत्रिका या आरोग्य विभागाची आणावी, अशी पण आम्ही या ठिकाणून आज विनंती करतोय. कारण आणावं, ते वेगवेगळ्या कामाची श्वेतपत्रिका आणतात, मग या महाराष्ट्रातल्या आरोग्याबद्दल झालेल्या घोटाळ्याची बी आणि या सरकारची श्वेतपत्रिका आणावी, अशी पण मी विनंती करतोय. आणि भावांनो, हे आंदोलन कुणाला मोठं होण्यासाठी आणि कुणाच्या विरोधातलं आंदोलन नाही, परंतु हे आंदोलन आम्ही याच्यासाठी करतोय की आम्ही माणसं आहोत, आम्ही जागे आहोत आणि जागे असणारे माणसं आम्ही आहोत. तुमची ही दडमशाही, तुमची दमनशाही आम्ही सहन करणार नाही. याच्यासाठी आम्ही माणसं म्हणून जागो आहोत, हे दाखवण्यासाठीचं आजचं आंदोलन आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेजवरचे बी बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आपण वेगळे आंदोलन करू. परंतु या ठिकाणची जी MS नावाची जी सिक्युरिटी गार्ड आहेत, या बांधवांना बी मला विनंती करायची तुम्हाला की भावांनो, तुम्ही या ठिकाणी सुरक्षेसाठी आहेत, तुमच्या हातात लाठी घेऊन तुम्ही मारण्यासाठी कुणाला नाही. आमच्या कानावर तुमच्या बी भरपूर तुमच्या प्रकरणे येत असतात. तुमच्या जर